नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या फेसबुक लाईव्हमध्ये मनापासून स्वागत करतो. सलग 23वा संवाद आज आपल्यामध्ये होतो आहे. एकूणच जवळपास 24 महिने ही पूर्ण होतील मी या महापौरपदाचा कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर आपण असं ठरवलं की प्रत्येक महिन्याला एकदा एक स्वतंत्र व्यासपीठ या माध्यमातून सोशल मीडियाच्या वतीनं या ठिकाणी माध्यमातून उभं करू की जेणेकरून आपण दर महिन्याला नागरिकांशी याच्यातनं थेट संवाद साधता येईल. मला खूप चांगला अनुभव गेले वर्षभर याच्यामध्ये येतो आहे. अनेक नागरी समस्या या ठिकाणी मांडल्या जातात. कोरोनासारख्या संकटाच्या काळामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी या आपल्या संवादाच्या माध्यमातून घडल्या. योग्य वेळेला योग्य माहिती पुणेकरांपर्यंत पोहोचत होती. मागच्या ह्या सगळ्या एकूण संवादामध्ये अनेक नागरी प्रश्न हे या ठिकाणी आले, ते मांडण्यात आले. काही सूचना आपल्याकडनं सगळ्यांकडनं येत राहिल्या आणि त्याच्यावरती जे काही समस्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न आपण केला. तसे नागरिकांकडनं त्याचे फीडबॅकसुद्धा आले की बाबा काही ठिकाणी काम झाली, काही ठिकाणी उशिरा झालं आहे, ठीक आहे. परंतु याच्यातनं एक नक्की झालं की एक प्रभावी माध्यम म्हणून आपण फेसबुक लाईव्हचा या ठिकाणी उल्लेख करू शकतो की ज्याच्यातनं हे आपल्याला सातत्यानं 23 महिने आपण करत आलो. आज या 23व्या संवादामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करताना एकूणच शहरातली आपली कोरोनाची स्थिती खूप आज चांगली आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे आणि शिवाय मागच्या महिन्याभरामध्ये एकूणच महापालिका म्हणून नेमकं काय काय आपण विकासाच्या विषयामध्ये कामांच्या किंवा काही नवीन उपक्रम असतील किंवा पुढचे काही भविष्यकालीन विषय त्याच्यामध्ये आपण काय काम करणार असू, हे असे अनेक विषय आपल्याला याच्यामध्ये आता नक्की पुढे जाताना खूप आपल्यासमोर मांडायचे आहेत. सुरुवात करताना मला असं वाटतं की खूप चांगले उपक्रम आपण लसीकरणाच्या संदर्भामध्ये केले आणि एक आपल्या पुणेकरांचं कौतुक आहे की लसीकरणासाठी पुणेकरांनी सुद्धा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं आपलं शहर ठरलं की सर्वात जास्त गतीनं आणि मोठ्या संख्येनं लसीकरण झालेलं शहर हे आपलं शहर ठरलं. याच्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर जवळपास आज या शहरातला 50,75,000 इतके डोस देऊन झाले. म्हणजे शहराने आपल्या 50 लाखाचाही टप्पा पूर्ण केला. याच्यामध्ये पहिला डोस जर आपण पाहिला तर 31,90,000 म्हणजे जवळपास 32 लाख लोकांनी आता पहिला डोस घेतलेला आहे. त्याच्यानंतर 19 लाख लोकांनी आता दुसरा डोस घेतलेला आहे. म्हणजे खूप चांगली स्थिती आत्ताची एकूण या लसीकरणाची आपली आहे. राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं याच्यामध्ये मला असं वाटतं की एक परफॉर्मन्स आपण पुणे शहर म्हणून एकत्रितपणे सर्वांचा मला असं वाटतं की सामूहिकरित्या आपण प्रयत्न करतो म्हणून ते होतं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं म्हणजे जवळपास आता आपल्याला माहिती आहे की अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन होता आणि म्हणून राज्यामध्ये सगळीकडेच वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या युक्त्या ह्या अनेक कोरोनाच्या विषयामध्ये अजून काय करता येईल याचा विचार झाला. तर पुणे महापालिका म्हणून आपण 75 वर्षे स्वातंत्र्याला होतात म्हणून सलग 75 तास लसीकरण आपण पुण्यामधल्या 2 केंद्रामध्ये ठेवलं होतं. सलग 75 तास दिवस रात्र. एक कमला नेहरू हॉस्पिटल आणि एक आपलं कोथरूडचं सुतार हॉस्पिटल, या दोन्ही ठिकाणी आपण सलग 75 तास लसीकरण केलं आणि त्याच्यामध्ये पुणेकरांनी खूप चांगला प्रतिसाद या सगळ्याला प्रतिसाद दिला. मला लसीकरणाच्या विषयात एक सांगायचं की ह्याच्यात आपण खूप आघाडी नेमकी कशातनं घेतली आणि काय काय आपण वेगळे विषय केले म्हणून हे सगळं झालं. हे मोठ्या संख्येने तर झालंच, पण आपण विचार काय केला होता की समाजातले अनेक घटक आहेत, त्यांना थेट केंद्रापर्यंत येता येणार नाही किंवा त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे व्यवस्था लावता येईल का, असा विचार करून आपण शहरातले आपले दिव्यांग बांधव असतील, वृद्धाश्रमातले आपले वृद्ध सगळ्या आपल्या ज्येष्ठ नागरिक आपल्या सगळ्या आजी आजोबा असतील, याशिवाय साधू संत आहेत, त्यांचंही कुठंही ठिकठिकाणी ते त्या ठिकाणी जी काही त्यांची धार्मिक स्थळं असतात त्या ठिकाणी ती मंडळी असतात, त्या ठिकाणी त्यांना लसीकरण करण्याचा विषय असेल. आपल्या तृतीयपंथी आहेत, आपल्या देवदासी आहेत, या सगळ्या विषयामध्ये मग घरेलू कामगार आपल्या महिला आहेत, परदेशी जाणारे विद्यार्थी आहेत, खेळाडू आहेत, कलाकार, हे वेगवेगळे जे काही जेवढे समाजातले वेगवेगळे घटक आहेत त्यांना प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन आपण वॅक्सिन ऑन व्हील्सचा उपक्रम राबवला आणि शहरामध्ये जवळपास 3.25 लाख लोकांना
ह्याच्यामध्ये ह्याच्या मी आत्ता कॅटेगरीचा उल्लेख केला, जी वर्गवारी या ठिकाणी मांडली, त्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्याचं काम महापालिकेने केलं. 3.25 लाख नागरिकांना अशा पद्धतीनं आपण लसीकरण या सगळ्या मोहिमेतनं केलं. मला असं वाटतं हे सगळं करत असताना आता हळूहळू सगळं सुरळीत झालं आहे, सगळं सुरू झालं आहे. असं असताना आता महाविद्यालयसुद्धा सुरू करण्याचा निर्णय आपल्या मागच्या मान्य पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्यामध्ये आम्ही हे सांगितलं की आता महाविद्यालय सुरू केली पाहिजेत. महाविद्यालयाच्या विद्यार्थी जेव्हा तो महाविद्यालयात येईल तेव्हा तो सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं महापालिका म्हणून आम्ही पुढाकार घेतला की प्रत्येक पुण्यातल्या महाविद्यालयात आता आपण लसीकरण करूया. आपण ते सुद्धा आता सुरू केलं. महाविद्यालयातलं लसीकरण आत्ता पुण्यातलं आपल्या सगळ्या बहुतेक महाविद्यालयामध्ये आता सुरू आहे. कारण शेवटी आता जेव्हा सगळं सुरू होतं तेव्हा शाळा कॉलेजेस सुरू होत असताना ती सुद्धा मुलं विद्यार्थी ही सुरक्षित राहणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि म्हणून ते सुद्धा आता आपण केलं आहे. अजून एक उपक्रम आपण ह्याच्यामध्ये केला की सोसायटीच्या पातळीवरती सुद्धा आता आपण लसीकरण सुरू केलं. आपल्या 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून आता प्रत्येक सोसायटीमध्ये आपल्याला लसीकरण करता येऊ शकतं. कारण त्याचा प्रत्येक वॉर्ड ऑफिस संबंधितला अधिकारी जो आहे आपला वॉर्ड मेडिकल ऑफिसर जे आहेत आपले, त्यांचा फोन नंबर, त्यांचं नाव हे सगळं आपण आता सगळीकडं प्रदर्शित केलं आहे. म्हणजे आपल्या महापालिकेचे सगळ्या सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स असतील, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया, सगळीकडे आपण ते छान सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने त्याची माहिती दिली आहे. आणि त्यामुळे आता कुठल्याही सोसायटीमध्ये जरी लसीकरण करायचं असलं तरी थेट वॉर्ड ऑफिसला संपर्क केल्यानंतर त्या सोसायटीतसुद्धा आता लसीकरण करता येईल. वस्ती पातळीवरती वस्ती विभागातसुद्धा मोठ्या प्रमाणात ते लसीकरण चालू आहे. शहरातली कुठलीच वस्ती आता अशी राहिली नाही की त्या ठिकाणी लसीकरण झालं नाही किंवा तिथं आत्ता अधिकचा उपक्रम सुरू नाही आहे. त्यामुळे हे सगळं करत असताना लसीकरणाचा एक मोठा ड्राईव्ह या शहरामध्ये झाला. राज्यातलं कौतुक सगळ्यांनी केलं की पुणे शहर हे सगळ्यात मोठं लसीकरण करणारं शहर ठरलं. हे सगळं करत असताना जरी आज सुदैवानं आपल्याकडं कोरोना नियंत्रणात आला आहे, पण भविष्याचा विचार करता आपण ठरवलं होतं की आपली महापालिकेची सगळी हॉस्पिटल्स असतील किंवा आपल्या एकूण ह्याच्या सगळ्या ह्याच्यात आपण ऑक्सिजनची निर्मिती आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवरती आता करायची आहे. आपण स्वतः आत्मनिर्भर आता ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत व्हायचं आहे आणि त्या अनुषंगाने अनेक प्रकल्प रोज आपण नव्यानं काही ना काहीतरी करतो आहे. नुकताच आपण बोपोडीतला आपला जो खेडेकर हॉस्पिटल आहे महापालिकेचं, त्या ठिकाणी सुद्धा आपण आता 600 LPMचा म्हणजे 600 लिटर पर मिनिट इतका क्षमतेचा ऑक्सिजन जनरेशन प्लांट आता त्या ठिकाणी बसवला. आपल्याला हनीवेल आणि आमी केअर्सच्या माध्यमातून या कंपनींच्या CSRच्या माध्यमातून आपण हा उभा केला. त्या ठिकाणी आता ते एक हॉस्पिटल होतं की तिथंसुद्धा आता ऑक्सिजनचा प्लांट आपला उभा राहिला. दळवी हॉस्पिटलमध्ये अजून एक नवा प्लांट आपला आता सुरू झाला. अगोदर एक दळवी हॉस्पिटलमध्ये आपला प्लांट होताच, अजून एक नवीन हॉस्पिटल आता आपला हॉस्पिटलमध्ये दळवी हॉस्पिटलला आपला प्लांट सुरू झाला. जवळजवळ 1700 LPMच्या क्षमतेचा हा प्लांट आपला सुरू झाला. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशातल्या काही अशा ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन मागच्या साधारणतः 15 दिवसापूर्वी त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं देशातल्या अशा अनेक चांगल्या उपक्रमांचं ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन केलं. त्याच्यामध्ये आपल्या दळवी हॉस्पिटल प्लांटचा सुद्धा समावेश होता. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते आपल्या या प्लांटचं सुद्धा उद्घाटन झालं आणि मला त्याचा अभिमान वाटतो की आपण सगळे मिळून जेव्हा काम करतो त्याची दखल ही कुठपर्यंत घेतली जाते. आणि एक चांगलं उदाहरण की देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा या त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या महापालिकेने तयार केलेला एक ऑक्सिजन जनरेशन प्लांट जो आहे त्याचं उद्घाटनसुद्धा त्यांनी त्यांच्या हस्ते या ठिकाणी केलं. मला असं वाटतं की हे सगळं करत असताना एकूण आपण केलेलं काम सगळ्यांनी मिळून याचं एक पावतीसुद्धा निश्चित कुठे ना कुठे आपल्याला मिळत असते. मागच्या आठवड्यामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार ह्या पुणे दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पुणे महापालिकेला एक भेट दिली आणि त्याच्यामध्ये एकूणच कोरोनाचा सगळा आढावा मागच्या काळातला, भविष्यात कोरोना म्हणून काय उपाययोजना करायच्यात, लसीकरण कसं चाललं आहे, त्याच्यात काय अडचण आहेत का, ते काय का, ह्या सगळ्या गोष्टींचा एकूण त्यांनी आढावा घेतल्यानंतर ज्यावेळेला त्यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळेला त्यांनी पुणे शहरानं आणि पुणे महापालिकेनं या कोरोनाच्या काळामध्ये केलेल्या कामाचं अगदी मनापासून कौतुक केलं. आणि मला असं वाटतं हेच खरं तर आपल्या सगळ्यांसाठी काम करायला एक प्रेरणा देणारा अशा घटना असतात की याच्यामध्ये स्वतः त्या आल्या, त्यांनी माहिती घेतली, सगळं काम पाहिलं, महापालिका प्रशासनासमेत बैठक घेतली, काही प्लांटची माहिती घेतली, ऑक्सिजन प्लांट्स कसे उभे राहिले त्याची माहिती घेतली. महापालिकेच्या अनेक योजना या कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत सक्षमपणे चालल्या. म्हणजे अत्यंत आपल्या या शहरातील प्रत्येक गरीब नागरिकांपर्यंत
कोरोनाच्या काळामध्ये सेवा पुरवण्यात आली. म्हणजे शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून 140 हॉस्पिटल्स काम करत होती. 11 हॉस्पिटल्स ही मोठी त्याच्याशी आपण करार केला. तिथे मोफत उपचार आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून आपल्या आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी, रुग्णांसाठी मिळत होता. हे सगळं त्यांनी पाहिलं आणि खूप कौतुक केलं आणि त्यांनी असं म्हटलं की खरं तर पुणे महापालिकेचं अनुकरण राज्यातल्या, देशातल्या इतर महापालिकेने सुद्धा करायला पाहिजे. अशा पद्धतीचं ते त्यांचे कौतुकाचे 2 शब्द आपल्याला निश्चित काम करायला पुढच्या काळामध्ये प्रेरणा देतील. हे सगळं करत असताना आजची कोरोनाची स्थिती अत्यंत चांगली, म्हणजे की खरं तर मागच्या 1 आठवड्यामध्ये 5 दिवस असे गेले की त्या 5ही दिवसामध्ये एकही मृत्यू आपल्या शहरामध्ये झाला नाही. म्हणजे जवळजवळ 8 महिन्यानंतर ही वेळ आली की 8 महिन्यानंतर या शहरातल्या मृत्यूंची संख्या 0वरती आली आणि ही आपल्यासाठी खूप आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. म्हणजे 6 फेब्रुवारी 2021ला साधारणतः पहिली लाट संपली होती आणि दुसरी लाट सुरू व्हायचं साधारणतः एक हे होतं. तर त्यावेळेला साधारणतः 0 संख्या होती मृत्यूची त्या दिवशी. त्यानंतर 8 महिन्यांनी आज आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले. निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी ते आनंदाची गोष्ट आहे. एकूणच या सगळ्या मधल्या काळामध्ये आपले सण उत्सव बरेच झाले, पण तरीसुद्धा शहरातला कोरोना नियंत्रणात राखण्यासाठी आपण सगळे यशस्वी झालोत. मला वाटतं हे श्रेय नक्की सगळ्या यंत्रणांचं तितकंच नागरिकांचं सुद्धा आहे की त्यांनीसुद्धा या सगळ्या काळामध्ये खूप काही गोष्टींचं नियोजन केलं, नियम पाळले, स्वतः याच्यामध्ये कोरोना वाढणार नाही याची दक्षतासुद्धा आपण सगळ्यांनी याच्यामध्ये घेतली आहे. हे सगळं करत असताना काही उपक्रम आपण कोरोना सोडून आता मला असं वाटतं की थोडं कामांच्या विषयाकडे पण येऊया. शेवटी कोरोना हा तर महत्त्वाचाच विषय आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं काय नाही हे तर थोडंसं प्रत्येक संवादामध्ये मांडणं आवश्यक आहे. नेमकी स्थिती काय आहे, नेमकं शहरातलं काय वास्तव आहे, हे सगळं आपल्या लोकांना निश्चित समजलं पाहिजे पुणेकरांना. म्हणून त्याच्यामध्ये मी थोडासा वेळ हे सांगतच असतो. 29 लाटेची पूर्वतयारी जरी दुर्दैवाने तरी आपली पूर्णपणे तयार आपण सगळी केलेली. आपले हॉस्पिटल्स, आपले बेड्स, आपल्या ऑक्सिजनची यंत्रणा, आपल्या व्हेंटिलेटरची सगळी, लहान मुलांची स्वतंत्र यंत्रणा, लहान मुलांसाठी खाजगी हॉस्पिटल्ससह इतर हॉस्पिटलमधली आरक्षित बेड्सची संख्या, ह्याच्यामध्ये कुठेही मला असं वाटतं की चिंतेचं कारण नाही. आपण खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं, पण ती वेळ खरं तर येऊ नये आणि येणार नाही असंच मला आत्ता वाटतंय. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपली महापालिका ही वेगवेगळ्या स्तरावरती खूप वेगवेगळे विषय करत असते. एक म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल पुणेकरांना की या देशातलं मोस्ट लिवेबल सिटी म्हणजे राहण्यासाठीचं उत्तम शहर म्हणून सातत्यानं गेले 3 वर्ष आपण प्रथम द्वितीय या क्रमांकामध्ये आहोत. आणि मग स्वाभाविकपणे त्या अनुषंगानं आपल्याला खूप काही गोष्टी, खूप काही काम करावं लागतं आणि आपण काळजी घेऊन त्याच्यामध्ये खूप काम करतो. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी एक 2014 साली स्वच्छ भारत अभियान ही एक संकल्पना मांडली आणि हळूहळू आपण पाहिली की देशभरामध्ये ती एक चळवळ झाली. त्याला एक व्यापक स्वरूप निर्माण झालं. आज कुठेही देशभरामध्ये अगदी लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत कुणालाही विचारले स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ भारत अभियान, तर ते प्रत्येकाला आज माहीत झालं आहे. इतकं ते तळागाळापर्यंत, समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत ही व्यापक स्वरूपातली मोहीम आणि चळवळ पोहोचली. याच अनुषंगानं आपण महापालिका म्हणून याच्यामध्ये एक अभिनव उपक्रम केला. पुणे मेयर प्लॉगेथॉन म्हणजे पुणे महापौर प्लॉगेथॉन या नावाची एक संकल्पना आपण 2019 साली राबवली होती. त्यावेळेला या शहरातल्या मोठ्या संख्येने नागरिक याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि तोच उपक्रम आपण यावर्षीसुद्धा राबवला. आत्ता 24 ऑक्टोबरला जे नुकतीच तारीख झाली त्याच्यामध्ये आपण हा उपक्रम शहरामध्ये राबवला होता. याची नेमकी संकल्पना काय, याचा अर्थ काय, तर साधारणतः आपण पाहतो की सकाळच्या वेळेला आपण जॉगिंगला जातो, वॉकिंगला जातो, परंतु सकाळच्या या वेळेमध्ये जॉगिंग करताना, वॉकिंग करताना मला जिथे मी जाईन तिथे मला रस्त्यामध्ये प्लॅस्टिक दिसलं, मला कचरा दिसला, तो मी उचलत जाणार, तो मी जमा करत जाणार, तो एका ठिकाणी कुठेतरी एकत्रित करणार. ही त्याच्यामागची मूळ कल्पना किंवा मूळ संकल्पना ही आहे. आणि म्हणून याला एक कुठंतरी जनजागृतीचं स्वरूप द्यावं, लोकांपर्यंत हा मेसेज मोठ्या प्रमाणामध्ये पोचवा म्हणून आपण पुन्हा एकदा यावर्षी प्लॉगेथॉनचं नियोजन केलं. मला सांगायला खूप आनंद वाटतो की शहरातल्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक स्तरामध्ये नागरिक मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी झाले. आज शहरातल्या जवळपास मी सांगेन आपल्याला की सकाळी महानगरपालिकेच्या आपल्या मुख्य इमारतीपासून सायकल रॅलीने याला सुरुवात झाली. एक शुभेच्छा देण्यासाठी सायकल रॅली त्या ठिकाणी जवळजवळ 350-400 सायकलस्वार एकत्रित आले. त्यांनी शहरभर हा मेसेज पोहोचवण्याचं काम केलं की आज प्लॉगेथॉनने सगळ्यांनी सहभागी व्हा, एक मेसेज त्यांच्या माध्यमातून गेला. आज हे सगळं करत असताना
शहरातला मी म्हणतो तसं कुठलाच भाग असा राहिला नाही की त्या ठिकाणी नागरिक सहभागी झाले नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या स्वच्छता मोहिमेमध्ये पुणेकर सहभागी झाले. म्हणजे हे सगळं करत असताना आपण पाहिलं की शेवटी नागरिकांनी नागरिकांसाठी केलेला उपक्रम असंच आपण त्याला म्हटलं आणि म्हणून त्याची जनजागृती खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली. शहरामध्ये 512 ठिकाणी प्लॉगेथॉन झालं. म्हणजे विचार करा की किती पुणेकरांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. म्हणजे 512 ठिकाणी प्लॉगेथॉन झालं. शहरातील जवळपास 55,227 नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. एक खूप मोठी उपलब्धी आहे की आमच्या शहरातले जवळजवळ 55,000 नागरिक हे या उपक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले. ह्या प्लॉगेथॉनच्या मोहिमेमध्ये शहरातनं जवळपास आपण 57,569 किलो प्लॅस्टिकचा आणि सुका कचरा या 56,000 लोकांनी जवळपास गोळा केला. आपण म्हणजे पाहिलं तर आपण लक्षात घ्या की काय एकत्र आल्याने होऊ शकतं हे खूप मोठं उदाहरण आहे. हा काय कचरा साठला असता का, तो तसा राहिला असता का, नाही, तो आपल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नक्कीच उचलला असता किंवा ते उचलतात. पण नागरिकांनी आम्ही स्वतः ठरवलं तर त्याच्यातला किती मोठा भार आम्ही कमी करू शकतो किंवा आम्हाला एक आवड त्याच्यामध्ये निर्माण झाली तर या शहराच्या स्वच्छतेमध्ये आमचा सहभाग कसा असू शकतो हे नागरिकांनी त्या दिवशी मला असं वाटतं दाखवून दिलं. याच्यामध्ये खूप समाजातले वेगवेगळे घटक सहभागी झाले. आपले हास्य क्लबचे ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन तरुण असतील, शहरातल्या 44 उद्यानांमध्ये हा ड्राईव्ह झाला. त्यामुळे शिक्षक, नागरिक, खूप मोठ्या संख्येने समाजातले सगळे घटक याच्यामध्ये सहभागी झाले आणि मला त्याचं कौतुक वाटतं की एखादं आव्हान आम्ही शहराच्या चांगल्या उपक्रमासाठी केलं तर त्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य मिळतं, त्याला प्रतिसाद मिळतो, या उपक्रमानं मला ते दिसून आलं. काही हे सगळं करत असताना आपण शहरातल्या काही महत्त्वाच्या योजनेच्या संदर्भात सुद्धा आता थोडं बोलूया. मागच्या काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की कात्रजवळील कात्रजचा जो नवीन बोगदा ते वडगावपासला नवले पूल या सगळ्या अंतरामध्ये जवळपास मागच्या काही काळामध्ये खूप मोठे अपघात झाले. जवळपास 60च्या आसपास, 60च्या पुढे जास्त नागरिकांना या सगळ्यामधल्या पट्ट्यामध्ये जे काय अपघात झाले त्याच्यामध्ये आपला जीव गमवावा लागला. शेकडो नागरिक हे अपघातात जखमी झालेले आहेत. त्यामुळे याच्यावरती एक कायमस्वरूपी उपाय करावा. कारण मागच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा त्या नवले पुलापाशी अपघात झाला आणि 5 लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे याच्यात तातडीनं आपण काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातनं आपण तात्काळ या राष्ट्रीय महामार्ग जो शहराच्या हद्दीतनं आपल्या जातो आहे, जो कात्रजच्या पुलापासनं, कात्रजच्या बोगद्यापासनं ते अगदी पुढे पुन्हा बावधन करत, सुतारवाडी करत तो पुन्हा एकदा बानेरवालेवाडीच्या बाजूला, तर शहराच्या हद्दीमध्ये जो तेवढा भाग आहे, जो कात्रजचा नवीन बोगदा ते वडगावचा पूल, याच्यामध्ये एकूण परिस्थिती पाहता त्यासाठी एक इथली स्थिती लक्षात घेता राष्ट्रीय महामार्गाचे सर्व अधिकारी असतील, प्रोजेक्ट मॅनेजर चिटणीस साहेब असतील, आपले पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमिताभजी गुप्ता साहेब असतील, महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार असतील, ह्या सगळ्या वाहतूक शाखेचे पुण्याचे आपले उपायुक्त श्रीरामे साहेब असतील, आमच्या महापालिकेचे अनेक अतिरिक्त आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांची एक एकत्रित बैठक आपण तातडीने घेतली आणि याच्यामध्ये एक विचार याच्यामध्ये असा आला पुढे की याचा एक आता एक चांगला DPR तयार केला पाहिजे. ताबडतोब त्या ठिकाणी काही उपाययोजना करायच्या आहेत त्याच्यावरती विचार झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण ताबडतोब ह्या सगळ्या विषयात करताना साधारणपणे त्या ठिकाणी हायवेला जास्तीत जास्त पंक्चर्स नसावेत याचा विचार केला जावा. सर्व्हिस रस्ते सलग करावेत याच्यावरती चर्चा झाली. स्पीड गन्स या ठिकाणी या पट्ट्यामध्ये बसवायत, ज्या काही वेगाने गाड्या आहेत त्यांच्यावरती कारवाई कशी करता येईल यासाठी. शिवाय लेन सिस्टीम म्हणजे जड वाहने एका लेनमधनं, हलकी वाहनं दुसऱ्या लेनमधनं, टू व्हीलर, याची शिस्तसुद्धा या सगळ्या पट्ट्यामध्ये कशी राहील यासाठी पोलिसांची गस्त, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले जातील, ते महापालिकेच्या माध्यमातून दिले जातील. रमलस ठिकठिकाणी बसवण्याची व्यवस्था करावी का, हे सगळे तात्पुरते जे आहेत, म्हणजे तात्पुरते म्हणजे अर्जंट करण्याचे जे काय आहेत, लगेच होण्यासारखेचे उपाय ते आत्ता केले पाहिजेत. आणि दीर्घकालीन उपाय म्हणून इथले प्रश्न कायमचे सुटावेत म्हणून या सगळ्या पट्ट्यामध्ये अंडरपासेस कुठं करता येतील का, भुयारी मार्ग कुठं, याच्यामध्ये पादचारी भुयारी मार्ग करता येईल का, गाड्यांसाठी काय करता येईल का, आणि शिवाय हे सगळं करत असताना या 2 पुलांना 3 पुलांना जोडण्यामध्ये काही अजून उड्डाण पूल किंवा ग्रेड सेपरेटरसारखं काय करता येईल का, याच्यावरती सुद्धा दीर्घकालीन उपाययोजना म्हणून त्याच्यावरती सुद्धा काम करायचं ठरलं. आणि साधारणतः 1 आठवड्यामध्ये महापालिकेचे काही अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग या अथॉरिटीचे काही अधिकारी,
आणि पोलीस यांच्यातली एकत्रित बसून एक रिपोर्ट तयार करावा. त्यात महापालिकेने काय करायचं, राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटीने काय करायचं याच्यामधला एक सविस्तर रिपोर्ट तयार करून त्याच्यावरती आपण काम करूया. आणि वेळ पडलीच तर हा रिपोर्ट घेऊन सुद्धा माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांचं विशेष लक्ष या सगळ्या आपल्या पुणे शहरातल्या राष्ट्रीय महामार्ग असतील याच्यावरती आहे आणि त्याच्यावरती ते सातत्यानं लक्ष देण्यात काम करतात, मदतही करतात. जसं चांदणी चौकाचा विषय आहे, जसं कात्रजच्या चौकातला उड्डाणपुलाचा विषय, तसं या विषयामध्ये सुद्धा एकदा तो रिपोर्ट आल्यानंतर त्यांनाही आम्ही भेटणार आहे. आणि मी स्वतः त्यांना या विषयाची माहिती दिली की हे झालेले विषय आणि अपघात याच्यामध्ये थोडंसं आता प्लॅनिंग करून आम्ही आपल्याला भेटतो आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे कायमस्वरूपी मार्ग आता पुढच्या काळामध्ये काढला पाहिजे. मला असं वाटतं की त्याच्यातनंही भविष्याचा विचार करता आपल्याला आता तिथल्या वाहतुकीचा प्रश्न हा कायमचा सोडवणं खूप आवश्यक आहे. काही दिवसापूर्वीची चर्चा, गणपतीच्या सगळ्या काळामध्ये आपल्या लकडी पुलावरनं जे काही मेट्रोचं काम चालू होतं, त्या आपल्या शहरातल्या काही गणेश उत्सव मंडळांचं म्हणणं की साधारणतः मिरवणुकीचा मार्ग आणि मिरवणूक करताना रथाची उंची आणि मेट्रो मार्ग याच्यामध्ये कुठंतरी थोडेसे काही प्रश्न निर्माण झाले, काही अडचणी होत्या म्हणून ते काम तात्पुरतं थांबलं होतं. आता त्यानंतर या सगळ्या गणेश उत्सव मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची, मेट्रोच्या अधिकाऱ्यांची आणि त्यांची टेक्निकल एक्सपर्ट जी टीम आहे त्यांच्यावरची एक बैठक संपन्न झाली आणि त्याच्यातले आता मार्ग निघेल. जो काय असेल एवढ्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यावरती त्यांचा रिपोर्ट आता आलेला आहे आणि तो रिपोर्ट घेऊन आम्ही पुन्हा एकदा बसणार आहे आणि लवकरात लवकर पुढच्या मी सांगतो की 4 ते 5 दिवसामध्ये आता पुन्हा एकदा ते काम सुरू होण्याच्या दृष्टिकोनातनं काही चर्चा होऊ शकते. त्याला लवकरात लवकर आपण तोही आता मार्ग याच्यातनं आता निघणार आहे. हे सगळं करत असताना स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत ज्याचा मगाशी उल्लेख झाला की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा पुणे शहरात सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ज्या दिवशी महात्मा गांधीजींची जयंती होती त्या दिवशी या शहरात उपक्रम आपण महापालिकाहून केला. म्हणजे इथं एक आपल्याला कुठंतरी एक औचित्य मिळतं, निमित्त मिळतं, पण त्याचा उपयोग आपण एक व्यापक जनजागृती मोहिमेमध्ये करतो, या शहरातल्या स्वच्छतेच्या संदर्भात लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याच्या विषयात करतो. तसाच एक उपक्रम खूप चांगला आपला याच्यामध्ये झाला. हा एक अजून अभिनव दुसरा एक उपक्रम आपण याच्यामध्ये आणला की शहरामध्ये आता आमच्या स्वच्छ ATM आम्ही सुरू करणार. शहरामध्ये आता कुठेही आमच्याकडे जर कचरा पडला असेल, प्लॅस्टिक असेल यास, तर त्याच्यामध्ये आता पुणेकरांना त्या ATMच्या माध्यमातून तो कचरा त्याच्यामध्ये टाकला तर त्याच्यामधनं पैसेसुद्धा आता मिळणार आहेत. एक चांगली योजना पुढच्या काळामध्ये कार्यान्वित होती आहे. त्या योजनेच्या संदर्भात मी मध्यंतरी आपल्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा सविस्तर माहिती दिली ती. माझ्या सोशल मीडियावरती फेसबुकला सुद्धा त्याची माहिती दिली आहे. महापालिकेच्या आपल्या सगळ्या अधिकृत ट्विटर असेल, फेसबुक असेल, वेबसाईट असेल, या ठिकाणी सुद्धा या योजनेच्या संदर्भातली सविस्तर माहिती टाकलेली आहे. हे सगळं चालूच आहे. हे सगळं करत असताना आपला अनेक दिवसापासूनचा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे की याच्यामध्ये आपण वैद्यकीय महाविद्यालय अटलजींच्या नावाचं आहे, त्याची नेमकी स्थिती आता मला असं वाटतं की ती सांगितली पाहिजे. आता याच्यामध्ये जवळपास सगळं काम पूर्ण होत आलं आहे. वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वाचनालय, स्वच्छतागृह, हे सगळं काम, क्लासरूम, सगळं आता जवळपास पूर्ण होत आलं आहे. लवकरात लवकर मला असं वाटतं की त्याच्यातही आता सकारात्मक दृष्टिकोनातनं आपल्याला आता वैद्यकीय महाविद्यालय आपलं सुरू होण्याला काही अडचण येणार नाही. परंतु थोडंसं आपल्याला प्राथमिक अप्रूव्हल आलं होतं, मान्यता आली होती आपल्याला. आता अंतिम मान्यतेसाठी आपल्याला थोडंसं झगडावं लागतं. थोड्याशा तांत्रिक काही त्याच्यात अडचणी आहेत. म्हणूनच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती केली की केंद्रीय आरोग्यमंत्री जे आहेत मनसुख मांडवियाजी यांच्याशी आपण बोला. मी त्यांना भेटतो आणि त्यातल्या काही तांत्रिक अडचणी ज्या NMCने सुचवल्या त्या आम्ही ज्या सगळ्या दुरुस्त केल्या आहेत, सगळं व्यवस्थित केलं आहे, ते तुम्हाला दाखवतो. आम्हाला परवानगीसाठी फायनल आम्हाला जे काही LOP पाहिजे, लेटर ऑफ परमिशन, तर त्यासाठी आपण मदत करा. देवेंद्रजींनी लगेच संबंधित आपल्या केंद्रीय मंत्र्यांशी बोलले. मी त्यांची परवा दिवशी भेटही घेऊन आलो आणि त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मला असं वाटतं लवकरात लवकर आपल्या आता वैद्यकीय महाविद्यालयाची सुद्धा अंतिम परवानगी आता आपल्याला मिळेल. आपलं शहर म्हणजे जसं जुन्या काळामध्ये सायकलीचं शहर, त्यानंतर अनेक विशेषणं लावली गेली की आशिया खंडातलं सर्वात जास्त दुचाकी असलेलं शहर आमचं शहर, म्हणजे राहण्यासाठीचं उत्तम शहर, पेन्शनांचं शहर, ज्येष्ठ नागरिकांना एक इथं राहण्याची एक आवड निर्माण करणारी, अशा अनेक वैशिष्ट्ये आपल्या शहराला लागू आहेत. आणि हाच एक धागा पकडत एक अभिनव आणि देशातला पहिला उपक्रम आपण आपली महापालिका करते की या शहरातल्या पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याचं काम महापालिकेने हातामध्ये घेतलं आहे आणि ते आपण नेहमीच देतो.
त्याच्यामध्ये निश्चित काही थोड्याशा 100% आपण त्याच्यामध्ये अजून समजा काही कामं पूर्ण नसली करू शकलो तरीसुद्धा पादचारीला प्राधान्य हे आपण कायम देत आलो. तर त्यासाठी म्हणून देशातली पहिली महानगरपालिका आपली अशी आहे की आपण असं ठरवलं की या देशामध्ये आता पुणे महापालिका आम्ही पादचारी दिन साजरा करणार आणि आपण त्यासाठी पुण्यातल्या सर्व पादचाऱ्यांच्या विषयात काम करणाऱ्या NGO असतील, त्याच्यामध्ये अनेक मंडळी काम करणारी आहेत आपली, त्या मंडळींना याच्यामध्ये आपण सहभागी करून घेतलं आणि यांच्यासोबत एक बैठक करून आपण निर्णय घेतला 11 डिसेंबरला आपण दरवर्षी आता जसं आपण म्हणतो की जागतिक महिला दिन असतो, तसं आपण म्हणतो की जागतिक आपण रक्तदान दिन करतो, अनेक वेगवेगळे दिवस आपण साजरे जसे करतो तसं आता जागतिक ह्या पातळीवरती तर सुरू आहे. पण आम्ही म्हणून या ठिकाणी आता दरवर्षी महापालिका आम्ही पादचारी दिन 11 डिसेंबरला साजरा करणार. पण म्हणजे काय करणार तर केवळ साजरा करणार म्हणजे त्या दिवशी कुठला उत्सव कार्यक्रम नाही, परंतु वर्षभर या निमित्तानं आम्ही पादचाऱ्यांसाठी काय काय करू शकतो याचं आम्ही त्या ठिकाणी संकल्प करणार, त्याच्यासाठी काम करणार. आता या 11 डिसेंबरपर्यंत नेमकं आम्ही काय करणार आहोत तर याच्यासाठी या पादचारी दिनाच्या निमित्तानं शहरभरामध्ये एक चांगल्या प्रकारची जनजागृती करणार, लोकांना सहभागी करून घेणार. शहरातल्या फुटपाथच्या संदर्भात अनेक सूचना आहेत, आपले फुटपाथ दुरुस्ती आहेत, फुटपाथांचे नवीन फुटपाथ करणे, नवीन फुटपाथांची रचना करणे, नागरिकांना झेब्रा क्रॉसिंग चालताना सोयीचं जावं, अंडरपासेस चालताना अत्यंत शहरातले उत्तम असावेत, ते सुरू राहावेत, अशा वेगवेगळे विषय पादचाऱ्यांसाठी म्हणून ज्या कल्पना आहेत त्या आपण थोडंसं त्याच्यावरती काम करणार प्रत्यक्ष आणि त्या दिवशी एक पादचारी म्हणून त्याचा सन्मान, त्याला प्राधान्य हे कसं देता येईल म्हणून एक योजना वर्षभराच्या त्या माध्यमातून आपण करत राहणार आहे. आणि म्हणून एक चांगला विचार आपण सगळ्यांनी पुढे आणला. त्याच्यामध्ये मला निश्चित खात्री आहे की खूप आपण लोक पुन्हा एकदा या अशा उपक्रमामध्ये सहभागी होऊया. त्याच्यामध्ये खूप काही काम आपण करणार आहे, अजून 2 महिने आपल्या हातामध्ये आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात अजून पुढच्या संवादामध्ये सुद्धा त्याच्यावरती आपण निश्चितपणे बोलूया. हे सगळं करत असताना 2 चांगले उपक्रम जे आपल्या नद्यांच्या विषयातले ते सुद्धा आता थोडंसं त्या विषयांना सुद्धा आता गती आली आहे. जे आपण नदी सुधार प्रकल्प जो आपला आहे, जो जायकाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अनुदानातून 1000 कोटी त्यांच्याकडून आणि महापालिका म्हणून साधारणतः 350 कोटी त्याच्यामध्ये एक साधारणतः शहरातल्या सगळ्या नद्यांमध्ये आपल्या मुळा आणि मुठा ह्या दोन्ही नद्यांमध्ये जे प्रदूषित पाणी सोडलं जातं, जे दूषित पाणी सोडलं जातं ते आता थांबणार. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये STP उभे राहत आहेत, मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाईन आता त्याच्यामध्ये नव्याने टाकल्या जाणार आहेत. त्याचंही आता काम सुरू होतं आहे. त्याही कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे. ते काम आता लवकरात लवकर सुरू झालं. आणि त्याच जोडीनं नदीकाठ सुधारणा म्हणजे साबरमतीच्या धर्तीवरती पुणे शहराचा नदीकाठ हा सुंदर असावा. त्या ठिकाणी खूप चांगल्या गार्डन्स होईल, जॉगिंग ट्रॅक होऊ शकतात, सायकल ट्रॅक होऊ शकतात. त्या ठिकाणी साधारणतः आपला फूड कोर्टसारखे काही छान उपक्रम होऊ शकतात. असा एकूण या शहराचा उपक्रम म्हणून नदीकाठ सुधारणा म्हणून तो नदी पुनर्जीवन म्हणून त्याचंसुद्धा आता काम सुरू होतं आहे. त्याचीसुद्धा टेंडर प्रक्रिया सुरू झाली. मग त्यातल्याही सगळ्या कायदेशीर अडचणी होत्या त्या सगळ्या दूर झाल्या. त्याला जे काही परमिशन लागतात कायद्याने त्या मिळाल्या. SPUला राज्य सरकारची मान्यता मिळाली. मुख्य सभेची आता मान्यता 72 म्हणून त्या प्रोजेक्टला जे काही पैसे लागणार निधी ते आता महापालिका म्हणून याच्या सगळ्यात उपलब्ध होण्यासाठी त्याच्या अडचणी दूर झाल्या. आणि म्हणून मला असं वाटतं की तो एक मोठा प्रकल्प पुण्याच्या नद्यांच्या विषयात म्हणजे दोन्ही प्रकल्प म्हणजे जवळपास 5000 कोटीचे हे दोन्ही प्रकल्प आता लवकर सुरू आपल्या होत आहेत. हा एक सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाचा विषय आहे. नवीन जे 11 गाव आहेत त्या 11 गावातल्या ड्रेनेज लाईनच्या विषयामध्ये सुद्धा आता साधारणतः आपल्याला या जवळजवळ 350 कोटी रुपयाचे सर्व या 11 गावांमध्ये नव्यानं ड्रेनेज लाईन विकसित करण्याचं टेंडर जे होतं ते सुद्धा आता झालं. त्याची वर्क ऑर्डर झाली. ते सुद्धा आता काम सुरू होईल. म्हणजे गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लागणार आहे. मी कचऱ्याच्या विषयात विशेष सांगेल की आपल्या देशामधल्या प्रमुख 2-4 शहरामध्ये पुणे शहर येतं की जे आज शहरातला 100% कचऱ्यावरती प्रक्रिया करतं. आज ह्या शहरामध्ये 10 किलोसुद्धा कचरा हा आपला डंप होत नाही. म्हणजे जवळपास 100% कचरा जवळपास 2100 ते 2200 मेट्रिक टन कचरा आपण रोज त्याच्यावरती प्रक्रिया आता 100% करतो. फक्त गेले काही वर्षापासून जो साठत राहिलेला कचरा आहे जो आपल्या उरळी देवाची फुरसिंगी या ठिकाणी जवळपास तो 15 लाख मेट्रिक टन कचरा होता. त्याच्यावरती आपण प्रक्रिया करून बायोमायनिंग करून आता तो कचरा जवळपास 7 ते 8 लाख आपण कमी केला, तेवढी जागा मोकळी केली. राहिलेला सुद्धा आता वेगानं त्याच्यावरती काम सुरू आहे. त्यामुळे या शहराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये या शहरातल्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये खूप चांगलं काम आपण आत्ता निश्चितपणे करतो आहे.
हे 2-3 विषयसुद्धा मला वाटतं या ठिकाणी मांडले पाहिजे होते. एक आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तर आपण सारखं शहरात मागच्या महिनाभरात जे काय चाललं आहे, महापालिका म्हणून आपण काय केलं आहे, महापालिका म्हणून काय करणार आहोत, एक दुसरा अत्यंत चांगला स्तुत्य उपक्रम जो अनेक आपल्या प्रवासी वाहतूक संघटना असतील, मंच असतील यांनी सुचवलं होतं आणि खरं तर ते अपेक्षित आहे. जसं आपण परदेशात गेल्यानंतर आपल्याला एका ठिकाणावरून सगळी माहिती मिळते की या ठिकाणी मला बस कुठून येणार आहे, किती अंतरावर आहे, काय तिकीट आहे, मला पुढे जायचं आहे, तिथे ट्रॅफिक किती वेळ तिथे जायला लागेल, ह्याचा सगळी इत्तंभूत माहिती आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची आपल्याला मिळते. त्याच पद्धतीनं आता आपण एक चांगला उपक्रम आपल्या PMPMLच्या माध्यमातून करतो आहे. लवकरच आपला PMPMLचं एक ॲप आत्ता आपण या ठिकाणी सादर करतो आहे. लवकरच ते ॲप पुणेकरांच्या सेवेमध्ये आत्ता आपल्याला मिळणारे उपलब्ध होणार आहे. त्या ॲपमध्ये काय असणार आहे की नक्की बस त्या ॲपमध्ये जर तुम्ही गेलात, ते जर पाहिलं, डाउनलोड करायचं, त्या ॲपमध्येच आपण माहिती मिळवली तर नेमका आपल्याला शहरातले सगळे बसमार्ग समजणार आहेत, बसेसची संख्या कळणार आहे, बसचं तिकीट कुठून कुठं किती आहे ते कळणार आहे, ज्या मार्गावर तुम्हाला जायचं त्या मार्गावरची बस आत्ता कुठं आहे, ती बस किती वेळात येणार आहे, बसचं लोकेशन समजणार आहे. सगळ्या गोष्टी आता आपल्याला एका क्लिकवरती आता उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे एक नव्यानं एक चांगल्या प्रकारचं आधुनिक पद्धतीचं एक ॲप आत्ता आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये आता त्याचं आपण समावेश केला जाणार आहे. भविष्य काळामध्ये मेट्रो आणि PMPML यांचंसुद्धा एकत्रितपणे मग एका तिकिटावरती जसं आता आपण म्हणतो की 10 रुपयामध्ये दिवसभर प्रवास आहे, तसं एका तिकिटावरती PMPML असेल, आमची मेट्रो असेल, याचा प्रवास आम्हाला कसा करता येईल, ते दिवसभर आम्हाला दोन्हीचा प्रवास करता येऊ शकतो, दोन्हीची माहिती असणारे ॲप कसं नव्यानं डेव्हलप, हे सगळ्या गोष्टीवरती आत्ता काम सुरू आहे. म्हणून या शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं, आधुनिक पद्धतीनं चालवणं, याच्यावरती सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करतो आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये निश्चितपणे आता थोडासा आपला संवादाचा वेळ आहे. अनेक नागरिकांचे प्रश्नसुद्धा यायला सुरुवात झाली आहे. हळूहळू आपण एक प्रत्येकाशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया की आपण अनेक प्रश्न सुरू झालेत त्याच्यावरती बोलूया. मयूर फडतरेंचं एक प्रश्न या ठिकाणी आहे की महापौर साहेब, तुम्ही कोरोना या विषयावरती हडपसरला कोविड सेंटर दिले नाही. महापालिकेच्या या भागामध्ये तुमचा नगरसेवक नाही म्हणून तुम्ही COVID-19 हॉस्पिटल हडपसरला मंजूर केले दिले. मयूरजी, असं कुठल्याही प्रकारचं राजकारण मागच्या 1.5 वर्षाच्या काळात मी केलं नाही, मला ते करायचं सुद्धा नव्हतं. शेवटी कोविड हा माझ्या पुणेकरांच्या विषयामध्ये, तो हडपसर असेल, तो कोथरूड असेल, तो वडगाव शेरी असेल, तो धनकवडी असेल, मला असं वाटतं की आपण थोडीशी माहिती घ्या. याच्यामध्ये कुठलंही राजकारण, एक नागरिक म्हणून आपण, मला असं वाटतं याच्यात सहभागी व्हावं. कुठल्याही प्रकारच्या राजकारणाच्या विषयातले प्रश्न विचारू नये. मला सेवा जिथं तुम्हाला कमी पडली ते सांगा. कुठल्याही प्रकारची सेवा त्या ठिकाणी कमी पडली नाही. इतके हॉस्पिटल्स, इतक्या सेवा, इतके बेड्स उपलब्ध या सगळ्या भागामध्ये आपल्याला पूर्णपणे देता आले. त्यामुळं महापालिका हे सगळं सार्वजनिक आरोग्याचं काम हे पूर्णपणे महापालिकेची जबाबदारी नसताना महापालिकेने केली. मी काय आता राज्य सरकारने का नाही केलं, मग तिथं कोण होतं, असलं काही जाणार नाही. मला असं वाटतं की थोडंसं हे प्रश्न ह्याच्यात आत्ता न आलेले बरे. आपण चांगल्या पद्धतीनं सकारात्मक दृष्टीने या सगळ्याकडे पाहूया आणि जनतेचे प्रश्न, तुमचे प्रश्न जे काय आहेत ते जेन्युइनली मांडा. मला काही त्याच्यामध्ये, परंतु कुठंतरी अशा कोरोनाच्या काळामध्ये एकही पुणेकर असं म्हणत नाही की कुठं राजकारण झालं. तर मला असं वाटतं की असे चुकीचे प्रश्न न आलेले बरे. पण ठीक आहे, पण मी ते घेतले पण पाहिजेत, नाही तर ते करणारे नाहीत. तुमचा प्रश्न आला आणि मी मुद्दामून तो टाळा असे होणार नाही. त्यामुळे मी निश्चितपणे ते आपण प्रश्न घेतो आहे. धीरज जोशी म्हणतात, मागच्या वेळी देखील आपल्याला कळवलं होतं की साई आविष्कार सोसायटीमध्ये चव्हाणनगर दायदे येथे पिण्याच्या पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत. महापालिका कर घेते त्याप्रमाणे पाणी येत नाही. यांना 176 सदनिकांची सोसायटी, त्याप्रमाणे पुरेसा पाणी पुरवठा. धीरजजी, मी पुन्हा एकदा पाहतो, कारण ही माहिती मागच्या आपण दिली होती, त्यामुळे आपण ही माहिती पुढे पाठवली होती. संबंधित अधिकारी तुमच्याशी बोलायचं असं सगळं नियोजन झालं होतं. मी नेमकी माहिती घेतो, कारण ते नसेल झाले तर पाठपुरावा निश्चितपणे तुम्ही करताय, चांगलं आहे. पण हे काम आपण 100% करून घेऊ. मला वाटतं आपला नंबर त्याच्यामध्ये फक्त द्या, मी करून घेतो, ते नक्की करूया. प्रशांत वाघ यांचं म्हणणं आहे की नवीनच समाविष्ट मांजरी बुद्रुक हद्दीमधील पुणे सोलापूर रस्त्यावरील
पथदिवे बंद आहेत. प्रशांतजी नेमकं मला हद्दीतले रस्ते सांगा, कुठला भाग आहे सांगा, आपलाही नंबर द्या. ताबडतोब उद्याच्या उद्या उद्या रविवार सोमवारी आपले दिवे सुरू होतील याची 100% मी काळजी घेईन. नाही झाले तर पुन्हा एकदा तुम्ही या फेसबुकला कमेंट टाकली तरी चालेल. होतं आहे नाही होतं हे सुद्धा मला तुम्ही सांगायला हरकत नाही. याच्यामध्ये तृप्ती अंगारे जिमबद्दलचे रूल्स आणि वॅक्सिनेशनबद्दल काय मेसेज देऊ शकता? मला असं वाटतं तर आता जिम तर सगळे सुरू झालेत, त्याच्यामध्ये अडचण काहीच नाही आहे. आणि वॅक्सिनेशनच्या विषयासंदर्भात आपल्याला कुठेही महापालिकेची पुण्यामध्ये 200 वॅक्सिनेशन सेंटर सुरू आहेत. शिवाय खाजगी काही हॉस्पिटलची वॅक्सिनेशन सेंटर सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही वॅक्सिनेशन घेऊ शकता, अडचण काही नाही. आणि जिमच्या विषयात ताई सगळी शहरातले जिम सुरू करायला आता परवानगी दिलेली आहे, त्यामुळे काही अडचण नाही. शहरातल्या कुठल्याही जिममध्ये आता हे सगळं सुरू आहे, व्यवस्थित सुरू आहे. अभिषेक खोडके म्हणतात कंत्राटी कामगारांच्या पद्धत ही 6 महिने नसून किमान 1 वर्षाची असावी असे पत्र महापालिका प्रशासनातर्फे माननीय उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले. अभिषेकची मी नेमकी माहिती घेतो. मला आत्ता आपण सांगितले म्हणून हे या ठिकाणी समजतं आहे. मी नेमकी आत्ता माहिती घेतो आणि आपल्याला आपण जरी आपला क्रमांक दिलात मोबाईल क्रमांक तर मला आपल्याशी थेट संवाद साधता येईल. आणि किंवा महापौर कार्यालयाचा एक नंबरसुद्धा मी आपल्याला देतो, त्या ठिकाणी माहिती आपल्याला उपलब्ध होईल. आणि सर्वांसाठीच मी महापौर कार्यालयातला नंबर या ठिकाणी देतो आहे 020 020 2550 1010 020 550 1010 या कार्यालयातल्या क्रमांकावर जरी आपण फोन केलात तरीसुद्धा काही हरकत नाही. आपल्याला योग्य वेळेला त्याचं निश्चितपणे त्याचं उत्तर मिळेल किंवा आपल्या अडचण असेल तीसुद्धा दूर होईल. मोहन शिंदेंचा एक प्रश्न आहे, युनिव्हर्सिटी चौकातील पूल लॉकडाऊन दरम्यान पाडण्यात आला होता, परंतु नवीन पुलाचे काम कधीपर्यंत चालू होणार याबाबत माहिती मिळेल का? निश्चित मोहनजी, हा जो नवीन पूल आहे याचं PMRDच्या माध्यमातून PPPवरती जी मेट्रो काम होणार आहे हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गामध्ये त्या पुलाचा समावेश केला गेलेला आहे. आणि लवकरच त्याचं काम आता सुरू होतं. बऱ्याचशा त्याच्या तांत्रिक अडचणी वगैरे सगळ्या दूर झाल्यात आणि कदाचित पुढच्या एक 10-15 दिवसामध्ये याचं काम सुरू होऊ शकतं. तरीसुद्धा मी व्यवस्थित त्याची पूर्ण माहिती, कारण हे PMRDच्या माध्यमातून होणार आहे, त्याची अर्धवट माहिती न देता पूर्ण माहिती घेऊन मी आपल्याला निश्चितपणे लोकांपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करीन. आणि त्याच्यामध्ये आपण लक्ष ठेवून आहोत. खरं तर ज्या वेळेला मागच्या मेट्रोच्या काळामध्ये ज्यावेळेस आता मेट्रोचं आपलं पाहतो की बऱ्यापैकी काम वेगाने सुरू झालं आहे, पुण्यातल्या 2 मार्गांचं मेट्रोचं काम सुरू झालं आहे, त्यावेळेला तत्कालीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशातला पहिला PPPच्या धर्तीवरती जो मेट्रो मार्ग या ठिकाणी झाला तो म्हणजे हाच शिवाजीनगर ते हिंजवडी. आणि त्याच्यामध्ये आता बऱ्याच तांत्रिक अडचणी वगैरे सगळ्या दूर होऊन पुन्हा एकदा एक काम व्यवस्थित सुरू झालं आहे. मला असं वाटतं की लवकरात लवकर आता एक 8-10 दिवसाच्या 15 दिवसाच्या आतमध्ये हे काम सुरू होईल असं मला विश्वास वाटतो. तरीसुद्धा मी व्यवस्थित त्याची माहिती घेतो. सिद्धांत पटवर्धनांचा प्रश्न आहे की यावर्षी मेडिकल कॉलेज सुरू होईल का? आपले खूप प्रयत्न चालू आहेत सिद्धांतजी, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही यासाठी ज्या त्या काही NMCच्या माध्यमातून सूचना केल्या जात आहेत, त्रुटी दाखवल्या जात आहेत, काय कमतरता आहेत ते दाखवलं जाते. ते सगळं आपण आता ज्या इनकम्प्लायन्स होत्या त्या सगळ्या आपण पूर्ण करत आलो आहे. मला विश्वास आहे की यावर्षी निश्चितपणे आपल्याला मेडिकल कॉलेजला आपल्याला आता परवानगी मिळेल. योगेश तडाखेंचा एक प्रश्न आहे, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय येथील कंत्राटी कामगार करणाऱ्या 21 महिलांचा 3 महिने पगार झाला नाही. महिलांनी दिवाळी कशी करायची लक्ष घालून विषय मार्गी लावा. नक्की योगेश, मला तुम्ही ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय मी सोमवारी जरी आपण आठवण केली तरी चालेल, मला मेसेज करा. माझा महापौर कार्यालयाचा नंबर पण दिला आहे. मी 100% सोमवारी याची माहिती घेऊन आमच्या या महिला भगिनींचा पगार का नाही दिला गेला याची माहिती घेतो. ताबडतोब ती व्यवस्था निश्चितपणे आपण करू.
शहाबान सय्यद यांचं इथे एक कमेंट आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की कोरोना काळामध्ये खूप चांगले काम केले तुम्ही. धन्यवाद शहाबाजी. खरं तर हे मी तुमचं जे काही कमेंट आहे मला मनापासून धन्यवाद त्यासाठी. पण शेवटी सामूहिक रित्या काम केल्यानंतरचं यश असतं. त्यामुळे सगळ्या आपल्या टीमनी सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं, नागरिकांनी सहकार्य केलं, नागरिक एकत्र आले आणि म्हणून मला असं वाटतं कुठंतरी हे सगळं यश आपल्याला मिळालं. त्यामुळे ह्याच्यात सामूहिक यश आहे, सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे. अभिषेक विलास मते पाटील, सिंहगड रोड खडकवासला भयानक दुरावस्था झालेली आहे. नक्की मला आता हा नवीन भाग आपल्या हद्दीमध्ये आला आहे. अभिषेकजी लवकरात लवकर आपण हे सगळे रस्ते, तिथल्या ड्रेनेज लाईन, तिथल्या पाण्याची लाईन याचं एक चांगलं नियोजन आपण करतो आहे. आता 24/7ची जी पाण्याची योजना शहरामध्ये काम चालू आहे तीसुद्धा आता आपण 23 गावांमध्ये नव्यानं जी गाव आली त्याच्यामध्ये त्याचीसुद्धा समावेश आपण आता करतो. नव्याने ती योजना त्या ठिकाणीसुद्धा राबवतो आहे. तिथले रस्ते, पाणी या सगळ्या विषयावरती आपण खूप लक्ष ठेवून आहेत. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रश्न दूर होतील. आणि स्पेसिफिक मला कुठून कुठं हा साधारणतः जर तुम्ही याच्यामध्ये रस्त्याचा संदर्भ दिलात तर ते पण आपण निश्चितपणे मार्गी लावू. लवकरात लवकर मला सांगा, आपण ते डांबरीकरण पूर्ण करून घेऊ. मंदार येडगेंचा प्रश्न आहे की धायरी गावाच्या चौकात खूप वाहतूक कोंडी होते, तरी वाहतूक पोलीस किंवा सिग्नल द्यावेत. मला या चौकाची व्यवस्थित माहिती आपण पाठवा. वाहतूक शाखेचे पोलीस असतील, संबंधित तिथले वार्ड ऑफिस असतील, संबंधित आमचे लोकप्रतिनिधी कुठले असू देत, कुठल्याही पक्षाचे असले तरी मी त्यांच्याशी बोलीन आणि लवकरात लवकर ही व्यवस्था आपण करूया. तिथं सिग्नल शक्य आहे नाही आहे किंवा वाहतूक पोलिसाच्या संदर्भात काय करता येईल, मला आपला मोबाईल क्रमांक आपण या ठिकाणी द्यावा. मोहन बनकरांचा प्रश्न आहे की सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे काम कधी सुरू होईल. मोहनजी, नुकतंच याचं भूमिपूजन झालं, परंतु त्या ठिकाणी माननीय गडकरी साहेबांनी असं सुचवलं होतं की या खर्चामध्ये, बजेटमध्ये तुम्ही जर एक अजून त्याची क्षमता वाढवू शकलात 2 आणि त्याच्यामध्ये जर अजून काही लेन वाढवल्या किंवा दुमजली करता आला, मेट्रोचा मार्गाचा समावेश तिथं होतो आहे का, या सगळ्याचा एकदा पुन्हा विचार करा आणि त्याच्यामध्ये जे समावेश करून हे काम होतं आहे का हे पहा. म्हणून आपण त्याच्यासाठी काही तांत्रिक गोष्टी या तपासून पाहतो आहे. म्हणून संबंधित एजन्सी, कन्सल्टंट आणि या सगळ्यांशी चर्चा करून आपण त्याच्यामध्ये आता हा विचार करतो की अजून त्याच्यामध्ये आहे त्याच्यात काही वाढवता येईल का. त्याची कालच बैठक झाली आणि मला असं वाटतं की त्यातनं लवकरात लवकर आपल्याला रिपोर्ट येईल की काय शक्य आहे अथवा नाही, ते फिजिबल आहे नाही. तर त्यामुळे आपण ते पाहून लवकरच याच्यामध्ये निर्णय घेणार आहोत आणि लवकर आपल्या पुलाचं काम आता सुरू होणार आहे. विशाल गाडे यांचा प्रश्न तर निश्चित घेतलाच पाहिजे, कारण माझ्या सोशल मीडियावरती मी कुठलीही पोस्ट टाकली, कुठलीही माहिती दिली तर विशाल गाडेंची कुठलाही विषय असला, संदर्भ कुठला असला तर त्यांची एक कमेंट नक्की येते की मयूर कॉलनी शिलाविहारचा रस्ता कधी होणार. तेव्हा मला उत्तर तुम्हाला देणं गरजेचं आहे, कारण मला असं वाटतं की जो विषय आहे तिथं आपण बोललं तर खूप चांगलं होतं. पण मी जर एखादी उत्सवाची टाकली, एखाद्या कोरोनाच्या विषयातलं कुठली माहिती दिली तरी तुमची प्रश्न हाच असतो की तो रस्ता कधी होणार. विशालजी, काळजी करू नका, गेल्या 20 वर्षाचा प्रश्न आपण सोडवत आहोत. त्यामुळे हा काही सोपा प्रश्न नव्हता. तिथल्या जवळपास 200 कुटुंबाचं पुनर्वसन करणं, रस्त्यातल्या घरात जी घरं जात होती त्या लोकांना घर देणं, त्यांचं पुनर्वसन करणं, त्या ठिकाणच्या कलवट जो काही बांधायचा पूर्ण त्या रस्त्याचं काम पूर्ण करणं, त्याचं डांबरीकरण करणं, ही सगळी कामं होती. आता ती 99% कामं संपलीत. एक सार्वजनिक स्वच्छतागृह जे आहे तिथल्या आपल्या उर्वरित बांधवांना त्याचा पर्यायी व्यवस्था आपल्याला करून द्यायची आहे. म्हणून एक सार्वजनिक स्वच्छतागृह राहिलं आहे, ते आपल्याला काढायचं आहे. ते काढून झालं की लवकरात लवकर हा रस्ता आपला पूर्ण होणार आहे, तो नागरिकांसाठी आता खुला होणार आहे. अंजली दाणींचा या ठिकाणी एक प्रश्न आहे. त्यांचं म्हणणं आहे की झोपडपट्टीतील लोकांचे लसीकरण व्हायला पाहिजे, जनजागृती होणं अपेक्षित आहे. नक्की ताई, महापालिका म्हणून आपण खूप काही याच्यामध्ये वस्ती विभागामध्ये, दाट लोकवस्तीमध्ये लसीकरणासाठी खूप काही गोष्टी करतो आहे. त्या ठिकाणच्या प्रत्येक घटकाचा विचार करून आपण आता लसीकरण मोहीम केली आहे. शहरामध्ये मी मागाशी सांगितलं की जवळपास आपण 51 लाखाच्या जवळ पोचलो की या शहरामध्ये 51 लाख लोकांचं आता लसीकरण, 51 लाख डोसेस देऊन आता पूर्ण झाले. त्यामुळे वस्ती विभाग, सोसायटी विभाग,
आमचे सगळे समाजातले इतर घटक या प्रत्येकाचा विचार करून आपण त्याच्यामध्ये खूप काम करतो आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर आपल्याला आता शहरातलं लसीकरण हे 100% आपल्याला न्यायचं आहे, त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. आणि शिवाय आपण केलेली सूचना निश्चितपणे मी त्याची दखल घेतो आहे. शहरातल्या सगळ्या वस्तू विभागातलं लसीकरण हे अधिक कसं वाढेल याचा विचारसुद्धा आपण निश्चितपणे करू. आमचे विनायक फडतर यांचा पुन्हा एकदा प्रश्न आहे. पुणे शहराच्या उपनगरातल्या काही बसेस बंद केल्या आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. विनायकजी, मला नेमकी बस मार्ग कुठला एरिया सांगा, माझ्यापर्यंत माहिती पोचवा. चालू असलेली बस बंद का झाली ह्याची माहिती घेतो आणि नागरिकांची तिथली गरज हे लक्षात घेऊन ताबडतोब आपण ती बस चालू कर, फक्त त्याची सविस्तर माहिती आपण द्या. आमच्या संकेत केळकर यांचा एक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की मेट्रो कधीपर्यंत सुरू होणार आणि कोणकोणत्या मार्गावरती. शहरामध्ये आपल्या 2 मार्गाचं काम चालू आहे. एक तर वनाज ते रामवाडी म्हणजे कोथरूड डेपो ते रामवाडी आणि दुसरं PCMC ते स्वारगेट. आता या 2 मार्गाचं काम खूप वेगानं चालू आहे. लवकरच साधारणतः डिसेंबरमध्ये आपल्याला कोथरूड ते गारवाडे कॉलेज हे 5 किलोमीटरचं अंतर जे आहे ते पूर्ण करणारा पहिला प्रवास सुरू होणार आहे. पुणेकर पहिल्यांदा आपल्या मेट्रोमध्ये बसण्याचं एक स्वप्न आपल्या सर्वांचं पुणेकरांचं पूर्ण होणार आहे. ते गारवाडे कॉलेजपर्यंतचा 5 किलोमीटरचा प्रवास हा डिसेंबरमध्ये आपला सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं रामवाडीच्या बाजूनं सुद्धा मेट्रोचं काम आता वेगानं सुरू आहे आणि मग टप्प्याटप्प्यानं कामं सुरू होतील. आपण जर पाहिलं असेल तर PCMC ते स्वारगेटच्या सुद्धा मेट्रोच्या भुयारी मार्गाचं कामसुद्धा जवळजवळ आता 100% पूर्ण झालं आहे. इतक्या वेगानं कामं सुरू आहेत, त्यामुळे त्याच्यासुद्धा पहिल्या टप्प्याचं लवकरात लवकर आता उद्घाटन होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रवास करायची संधी पुणेकरांना आता मिळेल. सचिन दराडे, सचिन बोराडे, देविदास मेने यांचे प्रश्न आहेत, कॉमन प्रश्न आहेत तिघांच्या. एकच प्रश्न तिघांनी विचारला आहे. कंत्राटी कामगार बोनस नाही, किमान वेतन नाही, कोरोना भत्ता नाही. निश्चितपणे आपण असं कधी केलेलं नाही, परंतु शेवटी कोरोनाच्या काळामध्ये काम केलेला प्रत्येक माणूस हा खूप महत्त्वाचा होता. प्रत्येकाने स्वतःच्या जीवाची जोखीम पत्करून याच्यामध्ये काम केलं, त्यामुळे याचा नेमका विचार काय करायचा याच्यावरती चर्चा सुरू आहे. आपण याच्यावरती काम नेमकं काय झालं आहे हे मी आपल्याला कळवीन. थोडंसं याच्यावरती बोनस आणि भत्ता कसा देता येईल याच्यावरती चर्चा सुरू आहे. शेवटी सगळ्या गोष्टी कायदेशीररित्या बसवाव्या लागतात. शेवटी माणुसकी हा विषय नक्कीच आहे, त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी ह्या तांत्रिकदृष्ट्या या कायद्यामध्ये बसवल्या पाहिजेत आणि म्हणून थोड्याशा काही त्याच्यात अडचणी असेल तर एकदा आपण ते निश्चितपणे पाहून घेऊ. श्रीकांत उपेन यांचा प्रश्न या ठिकाणी दिसतो आहे की नवले ब्रिजवरचे ॲक्सिडेंट कधी थांबणार. मी मगाशी श्रीकांतजी बोललो की नवले ब्रिजचा विषय जो आहे तो त्याच्यासाठी एक महत्त्वाची बैठक कालच महापालिकेत आपण घेतली आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आपण त्याच्यावरती एकत्रितपणे सगळ्यांनी चर्चा करून त्याचं नियोजन करणं आणि हे इथले अपघात हे कायमस्वरूपी थांबवण्यासाठीचं प्लॅनिंग तयार करायचं आहे. म्हणून ती बैठक झाली. 1 आठवड्यामध्ये त्याचा रिपोर्ट येईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात त्या ठिकाणी तातडीने काय उपाययोजना करायच्यात, कायमस्वरूपी काय उपाययोजना करायच्यात याच्यावरती आता या ठिकाणी चर्चा झाली आणि त्याचा निर्णय आता होणार आहे. पल्लवी शिंदे पानसरेंचा एक प्रश्न आहे की रोडचं बघावं. ताईंना माझी विनंती की ताई नेमका कुठला रस्ता याच्यामध्ये तुम्ही म्हटलेलं नाही तेवढं फक्त आपण दिलं तर मला सविस्तर माहिती तुमची दिली तर संबंधित त्या भागातला अधिकारी कोण आहेत त्यांना मला सांगता येईल आणि ते काम आपल्याला मार्गी लावतं. त्यामुळे फक्त कुठला रस्ता आहे तेवढं स्पेसिफिक आपण याच्यामध्ये टाकावं. आशिष चंगेडी यांचं एक कमेंट आहे. धन्यवाद अण्णा, वाघोलीतील स्ट्रीट लाईट पडल्याची माहिती गेल्या महापौर जनसंवादामध्ये दिली होती, बंद पडल्याची, त्यावरती तातडीनं कारवाई झाली. धन्यवाद आशिषजी. म्हणून मला काय वाटतं की हा संवादाचा खरा तर हा खूप उपयोग आहे की नागरिकांची कामं या ठिकाणी माझ्यापर्यंत पोचत आहेत. मी ती व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे एक संवादाचा एक चांगला फायदा होतो. आशिषजी, निश्चितपणे असे नागरी प्रश्न आपल्याला जे जे वाटतात ते आपणही आणि इतर नागरिकांना मी आवाहन करेन की या माध्यमातून मांडलेत तर त्या ठिकाणी आपलं वॉर्ड ऑफिस आहे, आपले लोकप्रतिनिधी आहेत,
त्याही ठिकाणी सांगा. अगदी नाही वाटलं तर या ठिकाणी मांडा आणि ते सोडवण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न मी या संवादातनं करतो आणि त्यासाठीच हा संवाद सुरू केला. त्याचा मागचा उद्देशच तो होता. कावेरी घुलेंचा एक प्रश्न आहे की मांजरी गावातील मांजरी आता समाविष्ट करण्यात आलेले गाव पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा. नुकतीच ही गावं महापालिकेत आली आहेत आणि त्याच्यावरती आत्ता आपण काम करतोच आहे. तर याच्यामध्ये एकूणच अनेक विषय आहेत. मग रस्ता आहे, पाणी आहे आणि अनेक वर्षाचे काही प्रश्न असू शकतील. तर महापालिका म्हणून आपण हे सगळेच विषय आता हातामध्ये घेतलेले आहेत की मी जसं 24/7चं म्हटलं त्या अंतर्गत आता ह्या गावाचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो आहे. त्यामुळे भविष्यातलं कायमस्वरूपी हा इथला प्रश्न राहणार नाही, हा सुटेल यासाठी आपण आता मांजरी गावातल्याही या सगळ्या पाण्याच्या प्रश्नामध्ये विशेष लक्ष घालून त्याचा समावेश तर करतोय. शिवाय तातडीने सुद्धा तो प्रश्न कसा सोडवता येईल हा विचार आता आपण निश्चितपणे याच्यात करतोय. गिरीश आळशींचा एक प्रश्न आहे की नमस्कार, धायरी फाटा ते नांदेड सिटी जाणाऱ्या ब्रिजला धायरी गावात एक वळण कृपया द्यावे, कारण त्या रस्त्यावरती धायरी गावात जाणारे वाहन जास्त आहेत आणि त्यामुळे वडगाव पुलाला अभिरुचीमुळे जास्त जाम होतो. गिरीश आळशी आणि त्यांनी नंबरही दिला. गिरीशजी, मी तुमचा नंबर आला आहे, तुमचा प्रश्नही 100% या ठिकाणी व्यवस्थित आहे, पोचला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मी या प्रश्नाची आपण दखल घेऊन लवकरात लवकर याच्यावर काय मार्ग काढता येईल याच्यासाठी आपल्याशी संपर्कात राहू आणि हा प्रश्न मार्गी निश्चितपणे लावू. राजेंद्र चव्हाणांचा एक या ठिकाणी प्रश्न आहे की पुण्यामधली सर्वात मोठी बाजारपेठ व्यापारी मार्केट गुजरात कॉलनी येथे आहे. इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तरी आपणास गुजरात कॉलनी व्यापारी संघटनेच्या वतीने विनंती आहे की आपण या ठिकाणी CCTV कॅमेरे लावावेत. नक्कीच राजेंद्रजी, आपण याच्यावरती विचार करू, आपण करूया. शहरामध्ये आता सगळ्या भागामध्ये आपण पाहिलं असेल की प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या निधीतनं त्या भागामध्ये CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था करतो आहे. खरं तर व्यापारी बंधूंना माझं आव्हान आहे की खरं तर महापालिकेकडनं ही सेवा मिळण्याची वाट पाहण्यापेक्षा खरं तर सगळ्या व्यापारी बंधूंनी ह्याच्यामध्ये स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे की आपणही या ठिकाणी स्वतःच्या ह्याच्यातनं काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन जर CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था केली तर नागरिकांनासुद्धा त्याचा उपयोग होईल, आपल्याला व्यापाऱ्यांना उपयोग होईल. तरीसुद्धा महापालिका म्हणून याच्यात काय करता येईल याचा विचार निश्चितपणे करू आणि त्या ठिकाणी आपण कॅमेरे बसवता येतील असा 100% प्रयत्न नक्की करू. मंगेशजी देशपांडेंचा एक प्रश्न की शहरातून जलवाहतूक सुरू करू शकतो का? मंगेशजी, खरं तर सुरुवातीला आपल्याला हे दोन्ही प्रकल्प जे आहेत हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करणं हे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. नदी सुधार प्रकल्प आणि नदी पुनर्जीवन. जोपर्यंत आमचं नद्यातलं जाणारं पाणी वर्षानुवर्षाचं ते पहिलं स्वच्छ आम्ही करत नाही, नदीकाठ आम्ही सुंदर करत नाही, नदीतलं पाण्याची पातळी त्याची खोली वाढवत नाही, ते जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जलवाहतूक सुरू होणार नाही. म्हणून ही एक त्याचीच तयारी असं म्हणूया की हे दोन्ही प्रकल्प आपले पूर्ण आल्यानंतर 100% पुण्यामध्ये आपण जलवाहतूक सुरू करू शकतो असा मला विश्वास वाटतो. शेखर हागवणेंचा एक प्रश्न आहे, समाविष्ट गावातील कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही आणि एकदा सर्व गावांना आपण भेट द्यावी. शेखरजी, मी माहिती घेतो, कारण बऱ्याच गावातले हे प्रश्न जे नवीन गावं आलेत तर नेमकं त्यांचे का वेतन झाले नाही आहेत, का नाही त्याची माहिती घेतो. झालेत नाही झालेत तर काही गावांचे मला वाटतं कर्मचाऱ्यांचे झालेही असावेत, पण नसेल झाले आपल्या भागातले, मला वाटतं किरकडवाडीचे दिसतंय, तर ते मी माहिती घेतो आणि निश्चितपणे गावातल्या काही समस्या असतील त्या संदर्भात एक भेट आपण ठरवावी. मी सुद्धा येतो. गावातले प्रश्न आपण निश्चितपणे नागरिकांकडून ऐकून घ्यायला माझी काही हरकत नाही, मी स्वतः यायला तयार आहे. विनीत पंडितरावांचं म्हणणं आहे, सिंहगड रोडला कॅनलच्या कडेला जॉगिंग ट्रॅकवर खूप झाडे वाढली आहेत, ती कटिंग करावी विनंती. नक्की विनीतजी, तुमचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे तो आता मी पाहिला आहे. निश्चितपणे
तो एक प्रश्न आपल्याला मी ताबडतोब त्या ठिकाणची व्यवस्था 2-3 दिवसामध्ये आपण करून घेऊया. किरण काकड्यांचा प्रश्न आहे की सिंहगड रोडची वाहतूक समस्या खूप बिकट आहे. गणेश मळ्याचा सिग्नल कमी वेळ असतो आणि सकाळी 8 ते 12 यामध्ये खूप वाहतूक कोंडी होते. कृपया लक्ष द्यावे. किरणजी, तिथल्या नेमका सिग्नलचा जो चौक आहे आपला पानमळ्याच्या तिथला, त्याची माहिती घेऊ. त्याला जास्तीत जास्त वेळ वाढवून देता येईल का हे पोलिसांशी बोलूया. आपल्या महापालिकेच्या ट्रॅफिक प्लॅनिंग ऑफिस जे आहेत, आपला विभाग जो आहे त्यांच्याशी सुद्धा मी बोलतो आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल याची व्यवस्था करतो. प्रश्न सुरूच आहेत, परंतु शेवटी वेळेच्या अभावी आपल्याला थोडा आजचा हा संवाद आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. आज एकूणच शहरातले मागच्या महिन्याभर झालेले उपक्रम असतील किंवा काही विकासाची कामं असतील, हे सगळं मला असं वाटतं की ते मांडण्यामध्ये जेवढा वेळ मला आपल्याकडं उपलब्ध होतं ते मांडलं. काही प्रश्न घेता आले. हे नक्की आहे की मला सगळ्या प्रश्नावरती आपल्याला नाही बोलता येत किंवा सगळे प्रश्न घेता येत नाहीत, परंतु यातला एकही प्रश्न हा राहणार नाही याची काळजी मात्र निश्चितपणे मी घेत असतो. माझं कार्यालयातली आमची मंडळी या सगळी याच्यामध्ये आम्ही संवाद झाल्यानंतर पुढचे 2-3 दिवस आम्ही त्याच्यामध्ये बसतो, सगळे प्रश्न लिहून काढतो आणि त्याच्यावरती संबंधित नागरिकांना त्याच्या संदर्भात संपर्कही करत असतो. म्हणून माझी विनंती आहे सर्व नागरिकांना की आपण अजूनही म्हणजे आत्ता जरी संवाद संपला तरीसुद्धा आपण सातत्यानं त्याच्यावरती जर प्रश्न टाकत राहिला, जे आपले म्हणणं आहे ते मांडत राहिला, तर त्याची दखल घेतली जाते. त्याच्याशी आपल्याशी या विषयावरती संवाद केला जाणार आहे. प्रत्येक प्रश्न घेतला जातो आहे, प्रत्येक विषयावरती चर्चा होणार आहे. मला जे काही याच्यामध्ये सकारात्मक दृष्टीने करता येईल तेवढं सगळं करतो आहे. मला आजचा संवाद या ठिकाणी थांबवताना एक नक्की आव्हान आपल्या सगळ्यांना पुन्हा करायचं आहे. अनेक सण आपले आता सुरू आहेत. दिवाळीचा सण आला आहे, सगळ्यात मोठा सण हा दिवाळीचा आता सुरू झाला आहे. त्यामुळे दिवाळीचा सण करताना सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, हे माझं कळकळीचं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे. ह्या कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनी खूप संयम राखला, सगळ्यांनी मिळून आपण एकत्र काम केल्यामुळं सामूहिक यश आणि याच्यातनं आता आपण बाहेर पडतो आहे. मी मागाशी म्हटलं तसं गेल्या आठवड्यात 5 दिवस असे की आपल्याकडे एकही मृत्यू झाला नाही. खूप चांगली गोष्ट आहे. रुग्णांची संख्या आता 2 आकडी आली, 3 आकडीसुद्धा रुग्णांची संख्या गेल्या 10-15 दिवसात नाही आहे. त्यामुळे हे खूप समाधानाची गोष्ट आहे. तर ती सणाच्या काळामध्ये वाढणार नाही एवढी काळजी घेऊ. सर्वांनी अत्यंत आनंदानं उत्साहामध्ये आपला सण साजरा करूया, पण काळजी घेऊया एवढंच या निमित्तानं. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद आणि सर्व पुणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, आरोग्यदायी शुभेच्छा. धन्यवाद.